नमस्कार. रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते डॉक्टर मंगेश बोराटे, पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे संचालक, तसेच HMAचे सचिव म्हणून त्यांनी आजवर काम केलेलं आहे आणि आज त्यांच्यावर MOADच्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही नेमकं HMAचे सचिव होता. हे MOAD म्हणजे नेमके काय आहे? आम्हाला याच्याबद्दल उत्सुकता आहे, काय सांगाल? अनिलजी, HMAचा मी सचिव होतो. जशी आपली हडपसर मेडिकल असोसिएशन ही संघटना आहे, त्याच पद्धतीने आमची पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी ही पुणे जिल्ह्यातील ऑर्थोपेडिक सर्जन जे लोक आहेत त्यांची संघटना आहे आणि राज्य पातळीवरती महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ही संघटना आहे. आणि 1 मे महाराष्ट्र दिन जसा आपल्या राज्याचा स्थापना दिवस आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचा स्थापना दिवस पण 1 मे आहे आणि त्या संदर्भात हा MOAD आम्ही साजरा करतो. म्हणजे हा एक HMAचा भाग आहे की ही स्वतंत्र संघटना आहे आणि ही कशासाठी नेमकी कार्यरत आहे? HMA ही आपली हडपसर भागातील सर्व शाखेतील डॉक्टरांची संघटना आहे. MOA ही म्हणजे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन ही राज्य पातळीवरील ऑर्थोपेडिक सर्जन्स, जे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहे, अस्थिरोगतज्ञ आहेत, त्यांची संघटना आहे आणि त्यांचा स्थापना दिवस हा 1 मे आहे. तर हा 1 मे आम्ही स्थापना दिवस साजरा करतो. आजवर या MOADच्या माध्यमातून तुम्ही काय उपक्रम गेल्या काही काळामध्ये राबवलेले आहेत? ज्या वेळेस म्हणजे 2018 साली डॉक्टर पराग संचिती सर आमचे प्रेसिडेंट होते, त्यावेळेस सरांनी ही संकल्पना आणली की आपण MOAD साजरा करू. म्हणजे आमचे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स काही शिबिरं, काही व्याख्यानं आयोजित करीत असत वर्षभर पूर्ण, परंतु जास्तीत जास्त पातळीवरती समाज प्रबोधन व्हावं आणि आमचे सभासद हे जास्तीत जास्त जोडले जावेत, संघटना ही समाजाभिमुख व्हावी, समाजापर्यंत पोहोचावी, समाजाचं अस्थिरोगविषयी प्रबोधन व्हावं, यासाठी हा दिवस साजरा करण्याची संकल्पना संचिती सरांनी मांडली होती. आणि तेव्हापासून म्हणजे 2018 पासून आत्तापर्यंत दरवर्षी एक संकल्पना, एक थीम घेऊन हा आम्ही डे म्हणण्यापेक्षा एक सप्ताह म्हणजे एक आठवडाभर हे सगळे कार्यक्रम चालतात, तर हे आम्ही साजरे करत असतो. डॉक्टर साहेब, आम्हाला खूप उत्सुकता आहे, नेमकं हे MOADचं स्वरूप काय असतं, काय केलं जातं याच्या माध्यमातून? तसं पाहिलं तर आमची जी ज्येष्ठ मंडळी आहेत, म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं, डॉक्टर बगली सर, डॉक्टर करणे सर, किंवा YCMला आम्ही होतो त्यावेळेस डॉक्टर पाटणेकर, डॉक्टर महाजन, डॉक्टर सुदामे सर, ही जी मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी, ही OPDत रुग्णाचा उपचार करताना, तपासणी करताना त्याला शरीररचना, त्या आजाराबद्दलची शरीररचना, त्या आजाराची कारणं आणि उपचार, प्रतिबंध, ही सगळी माहिती देत असायची. परंतु आता नव्या पिढीचा थोडा अंदाज बदलला आहे, थोडं समाज माध्यमाचं स्वरूप बदललेलं आहे, त्यामुळं मोठ्या पातळीवरती आपल्याला हा कार्यक्रम करायचा या हेतूने आपले ज्येष्ठ नागरिक संघ, विविध गृहराष्ट्र संस्था, शाळा, कॉलेजेस अशा ठिकाणी आम्ही व्याख्यानं आयोजित करतो, काही शिबिरं आयोजित करतो. त्याचबरोबर आमच्या जे हॉस्पिटल्स आहेत, क्लिनिक्स आहेत, या ठिकाणी काही सवलतीच्या दरात तपासण्या किंवा मोफत तपासण्या शिबिरं आम्ही या काळात आयोजित करीत असतो. अगदी प्रिंट मीडियापासून तर सगळे आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि 1 to 1 अशा स्वरूपाचा हा MOADचा कार्यक्रम असतो. 2018 सालापासून तुमची ही संस्था कार्यरत आहे. मग काय नेमके उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आजवर हडपसर असेल, पुण्यात असेल, तुम्ही साकारले आहेत? अनिलजी, तुम्हाला माहिती आहे की आपल्या हडपसर भागातील डॉक्टर्स समाजकार्यात हिरिहिरीने सक्रिय सहभागी असतात आणि त्याचबरोबर आमचा हडपसर ऑर्थोज हा ग्रुप पण या कार्यात सहभागी असतो. पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी असो, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन असो, या संचालक मंडळावरती आपल्या भागातील ऑर्थोपेडिक सर्जन्स असतात. म्हणजे डॉक्टर करणे सर असतील, डुमरे पाटील सर असतील, डॉक्टर सचिन दादू सर असतील, डॉक्टर राबणे, डॉक्टर झांजुर्णे, डॉक्टर कुणाल बन्सल, अभिषेक पाटील, मी आता संचालक आहे गेल्या वर्षापासून, आणि डॉक्टर नंदे सर, डॉक्टर केकरे सर, गौतम साळुंके सर, या ज्येष्ठ मंडळींचा सहभाग असतो. तर आम्ही 2018 पासून वेगवेगळ्या थीम घेऊन
आपण समाज प्रबोधन प्रभात फेरी काढली होती. नंतर एमनोरा असू देत किंवा मगरपट्टा सिटी असू देत अशा ठिकाणी, किंवा आपल्या आजूबाजूच्या इतर काही गृहरचना संस्था आहेत किंवा शाळा आहेत, म्हणजे रयत शिक्षण संस्थेची साधना हायस्कूल आहे किंवा अण्णासाहेब मगर कॉलेज असेल, या ठिकाणी आपण अस्थिरोगविषयी प्रबोधनपर व्याख्यानं आमच्या ह्या डॉक्टर मंडळींनी दिली आहेत आणि प्रभात फेरीच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधन केलं आहे. आणि आपल्याला म्हणजे हडपसरचं आणि पुण्याचं याचं कौतुक हे राज्य पातळीवर झालेलं. MOEDच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जातो. मग याची काही नोंद ठेवली जाते का? नियोजन कसे असते? ज्याप्रमाणे आता हे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन डे हा राज्य पातळीवर राबविला जातो, म्हणजे आमच्या या संघटनेकडनं काही मार्गदर्शक तत्त्वे येतात आणि त्यानुसार हे कार्यक्रम होतात. आणि प्रत्येक जिल्ह्याची जी शाखा आहे ती ते कार्यक्रम घेत असते, त्यांचे डॉक्टर्स कार्यक्रम घेत असतात. मग त्याची माहिती, फोटो ती सगळी MOE ऑफिस म्हणजे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनकडे संकलित केली जाते आणि त्यातून उत्कृष्ट शाखा किंवा उत्तेजनार्थ शाखा अशी जी बक्षिसं आहे ती देऊन त्या शाखांना गौरवण्यात येतं. म्हणजे आमची जी ॲन्युअल कॉन्फरन्स असते, वार्षिक परिषद असते MOE कॉन, त्या कॉन्फरन्सच्या वेळेस या शाखांना, या सभासदांना सन्मानित करण्यात येतं. म्हणजे याच्या मागचा हेतू की चांगले उपक्रम घडावेत हा हेतू असतो. येस, नक्कीच. म्हणजे फक्त रुग्णसेवा हॉस्पिटल पर्यंत मर्यादित न राहता ती समाजापर्यंत पोहोचावी, एक निरोगी जीवन जगण्याची एक मार्गदर्शक तत्वे समाजापर्यंत पोहोचावी हा उद्देश आहे. आता 2026 साल सुरू झालेलं आहे. मग आता MOEDचं या वर्षीचं प्रकल्पाचं उपक्रमाचं नियोजन काय आहे? अनिलजी, हडपसरचं भाग्य म्हणा किंवा आपले डॉक्टर्स तेवढे सर्व स्तरावरती सक्षम आहेत. डॉक्टर डुमरे पाटील सर गेल्या वर्षी पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे आणि MOEचे पण प्रतिनिधित्व म्हणजे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून करत होते. डॉक्टर आबणे सचिव होते पुणे ऑर्थोपेडिक सोसायटीचे. आणि यावर्षी डॉक्टर करणे सर हे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. आणि डॉक्टर करणे सर हे अगदी गेली 10 वर्ष आपल्या हडपसरपासून म्हणजे जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरती आमच्या विविध ऑर्थोपेडिक संघटनांवरती कार्यरत आहेत. आणि सर अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात, बळ देत असतात, नवीन नवीन उपक्रम राबवत असतात. आता ह्या वर्षी सरांनी आपण पाहिलं असेल तर समाजात काही आजारांविषयी खूप माहिती येत असते, काही ऑथेंटिक असते, काही नसते, म्हणजे अस्सल माहिती आपल्याला समाजापर्यंत द्यायची आहे. तर आमच्या अस्थिरोग याच्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे समाजाचा पण आणि आमच्या डॉक्टरांचं पण, म्हणजे गुडघे आणि मणक्यांचे विकार. तर ह्यावेळेस आम्ही संकल्पना घेऊन आलेलो आहोत, सेव्ह नीज, सेव्ह स्पाईन. म्हणजे प्रत्येक डेची एक त्या वर्षीची थीम असते. तर या वर्षी MOEDची थीम आहे सेव्ह नीज, सेव्ह स्पाईन, सेव्ह बोन्स. तर या माध्यमातून गुडघे आणि मणके याचे जे विकार आहेत त्याच्याबद्दलची जनजागृती करण्याचं यावर्षीचं नियोजन आहे. याच्यामध्ये सविस्तर आम्हाला सांगाल की कशा पद्धतीनं जनजागृती केली जाणार आहे, कसे उपक्रम राबवले जाणार आहे, कोणत्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात? आता आपण जर पाहिलं तर आत्ताच मी म्हटलं की जसं माहितीचा अगदी या सोशल मीडियामुळं महापूर आल्यासारखं झालेलं आहे. आपल्याला अस्सल माहिती कोणती आणि कोणती आपल्याला दिशाभूल करणारी हे नक्की समाजाला समजत नाही. बरीच माहिती फेक असते. हां, तर त्यासाठी एक अस्सल शास्त्रशुद्ध म्हणजे आमच्या कॉन्फरन्समध्ये किंवा आमच्या अभ्यासक्रमात बोललं जातं की इव्हिडन्स बेस्ड स्टडी, म्हणजे इतक्या लोकांवर इतके हे उपचार केलेले आहेत आणि त्या प्रमाणात इतक्या लोकांना फायदा झालेला आहे. मग त्याचा फायदा तोटा पाहून ती उपचार पद्धती आपल्या अभ्यासक्रमात किंवा प्रचलित ह्याच्यात आणली जाते. तर त्या पद्धतीने ह्या वर्षी सेव्ह नीज आणि सेव्ह स्पाईन हा जो आहे, तर आता आपण पाहतो की जवळजवळ आपला जो कामगार किंवा आता जे काम करण्याची जी पद्धती ती संगणकावरती आलेली आहे. म्हणजे 20-30% आमचे जे पेशंट असतात ते संगणकावरती काम करणारे असतात. तर मानदुखी, हातात मुंग्या येणं किंवा इतर बैठं काम असल्यामुळे जे झालेले आता ह्या वर्षीचं अनेक आजार होत आहेत. सेडेंटरी लाईफस्टाईलमुळं फक्त मणक्यांचे नाही तर गुडघ्यांचे पण आजार होत आहेत. तर त्याविषयी आपल्याला त्या लोकांपर्यंत पोचायचे आणि ती जी नवीन पिढी आहे
म्हणजे आता जी होणारे नागरिक आहेत किंवा होणारे एम्प्लॉई आहेत, म्हणजे कॉलेजेसची आहेत, थोडक्यात युवा पिढी. हां, युवा पिढी यांना आपल्याला जर याच काळात आपण जर त्यांचं याविषयी प्रबोधन केलं, त्यांच्या जर चुकीच्या हालचाली, चुकीच्या ज्या सवयी आहेत त्या आपण आत्ता बदलल्या, तर पुढे जाऊन त्यांना त्याचा फायदा होतो. नागरिकांना याविषयी म्हणजे संरचना, आपल्या गुडघ्याची संरचना, मणक्यांची संरचना समजवावी. नंतर त्याविषयी समाज माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही प्रचार प्रसार करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या भागातील ऑर्थोपेडिक सर्जन्सचे जे OPDs आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या ठिकाणी या उपक्रमाअंतर्गत काही तपासण्या या मोफत करणार आहोत. म्हणजे BMD म्हणजे हाडांचा ठिसूळपणा, युरिक ॲसिड, या गोष्टी आम्ही याचं शिबिर करणार आहोत आणि काही तपासणी या सवलतीच्या दरात करणार आहोत. तर याचा नागरिकांनी नक्कीच फायदा घ्यावा. पूर्वीच्या काळी शेतातली कामं ग्रामीण भागातल्या लोकांना गुडघ्याचे मणक्याचे आजार फार कमी होते, म्हणजे नव्हतेच. पण आता जी शहरी लाईफस्टाईल आहे याच्यामुळे गुडघ्याचे, मणक्याचे, मानेचे अनेक प्रकारचे आजार वाढत चालले. तर हे वाढण्याची कारणं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे? खरं तर काही गोष्टींचे फायदे आणि तोटे असतात. आपण आपल्या सुखासाठी किंवा आपल्या सोयीसाठी काही गोष्टी करतो, तर त्या गोष्टी आपल्या शरीराला अपायकारक असतात. परंतु आजार नव्हते असं नाही, परंतु काही गोष्टी या तपासणी आणि यामुळे आपल्याला निदर्शनास येत आहेत. पण नो डाऊट की त्यावेळेस ह्या गोष्टी कमी होत्या. काही गोष्टीची जी रोजची कामं होती त्याच्यामुळं गुडघ्यांचे, मणक्यांचे व्यायाम होत होते. आता आपल्याला व्यायामासाठी वेगळा वेळ काढावा लागतो, कारण की आपलं जे लाईफस्टाईल जे आहे, जे बदललेलं आहे, म्हणजे अगदी जेवणाच्या टेबलापासून तर ऑफिसच्या टेबलवरपासून आपलं हे खुर्ची टेबलचा आपला विषय आलेला आहे. आणि काही अंतर चालणंसुद्धा आपल्याला आता आपलं दुरापस्त झालेलं आहे. आपण प्रत्येक गोष्ट बाहेर जाताना वाहनाचा वापर करतो, तर त्यामुळं ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर मॉर्निंग वॉक करणं, कोवळं ऊन हे त्यामध्ये फिरणं, या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि काही तपासण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D, कॅल्शियम आणि गुडघ्याशी रिलेटेड काही औषधं नक्कीच रुग्णांनी घेतली पाहिजे. आता सर, गुडघा आणि मणक्याची तुमची या वर्षीची थीम आहे, तुमचा फोकस संस्थेचा या विषयावर आहे. नेमकं आम्हाला सविस्तरपणे सांगाल का की संस्था नेमकं काय करणार आहे, कशा पद्धतीने जनजागृती होईल किंवा याच्यावर अजून आधुनिक उपचार काय आहेत? यावेळेसची आमची थीम आहे सेव्ह नी आणि सेव्ह स्पाईन. तर आपण पाहिलं तर आपला गुडघा हा एक कॉम्प्लेक्स जॉईंट, म्हणजे मांडीचं हाड, नडगीमधली 2 हाडं, वाटी, काही स्नायूबंध, खुर्च्या म्हणजे 2 हाडांमधली गादी, असे हे सगळ्या ज्या गोष्टी होऊन हा सांधा तयार होतो. आणि आपलं वजन पेलवणारा हा सांधा असल्यामुळं आणि हालचालींमध्ये हा सांधा प्रत्येक वेळेस सहभागी असल्यामुळं जास्तीत जास्त वेळा याला इजा व्हायची शक्यता असते. आणि वयोमानाप्रमाणे झिजणारा सांधा हा सर्वात जास्त म्हणजे गुडघ्याचा सांधा आहे. तर आपलं वजन हे आतल्या कप्प्यातनं जातं गुडघ्याच्या, मग तो झिजतो. हा एक भाग झाला. दुसरा आता मी म्हटलं की इजा होणारा जास्तीत जास्त सांधा म्हणजे लिगामेंट्स इंजुरी, स्नायूबंध इंजुरी, फ्रॅक्चर्स असं आहे. तर साधी मार लागल्यानंतर सूज येणं आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर होणं आणि झीज होणं, हे अशा स्वरूपाचं गुडघ्याच्या आजाराचं स्वरूप असतं. तर त्यामध्ये अगदी साध्या वेदनाशामक, सूज कमी करणारी औषधं, आराम, ते दुर्बिणीतले ऑपरेशन किंवा सांधी रोपण शस्त्रक्रिया, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, अशा प्रकारचं हा आलेख आलेला आहे. त्याच पद्धतीने आपण जर मणक्याची रचना पाहिली, म्हणजे आपण उत्क्रांतीत आपण पाहिलं की आपण 4 पायाचं 2 पायावरती आलो, तेच मुळात आपल्या मणक्यांमध्ये हे जे उत्क्रांतीत बदल झालेले आहेत. आपल्याला मानेचे 7 मणके असतात, छातीचे 12, कमरेचे 5 आणि खाली माकडाळ. आणि प्रत्येक मणका हा वर 2 खाली 2 सांध्यांनी जोडलेला असतो. प्रत्येक मणक्याच्या मध्ये गादी असते आणि मेंदूपासून मेन मज्जारज्जू खालपर्यंत येतो. यांचं काम असतं की आपल्या ज्या हातांच्या पायांच्या ज्या नस असतात, नर्व्ज असतात, त्या तिथून निघतात आणि मेंदूला संवेदना देणं आणि मेंदूपासून स्नायूंच्या हालचालीसाठी सिग्नल घेणं ह्या नर्व्हचं काम असतं. तर मणक्यांची सुद्धा असेच काही डिजेनरेटिव्ह म्हणजे वयोमानाप्रमाणे होणारे आजार असतात किंवा काही मगाशी म्हटलं जसं चुकीच्या हालचाली, व्यायामाचा अभाव यामुळे पण आजार असतात. तर ते सुद्धा
खरं पाहिलं तर फक्त 5 ते 10% मणक्याच्या विकाराच्या पेशंटला शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन लागतं, परंतु लोक घाबरून जातात आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असतात की ज्याला काही आधार, शास्त्रीय आधार नसतो. तर त्यासाठीच आम्हाला ह्यावेळेस ही थीम आम्ही घेऊन आलेलो आहोत की शास्त्रीय आधार असणारे उपचार तुम्ही घ्या, घाबरू नका. तुमच्या अडचणी किंवा जे तुमच्या कंप्लेंट्स आहेत ते डॉक्टरांना सविस्तर सांगा. ज्या काही तपासण्या आहेत म्हणजे अगदी एक्सरे MRI पासून करून घ्या. फार कमी पेशंट्सला सर्जरी लागते. वेदनाशामक औषधं, आराम, फिजिओथेरपी याने जवळजवळ 80 ते 90% रुग्णांना आराम मिळू शकतो आणि ते त्यांचं डे टू डे ॲक्टिव्हिटीज अगदी सफाईदारपणे करू शकतात. म्हणजे तुमची संघटना नुसतं व्यावसायिकता न पाहता सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नक्कीच सर, नक्कीच. म्हणजे हा MOA डे साजरा करण्याचा हाच हेतू आहे. फक्त त्याला एक ऑर्गनाइज स्वरूप आणण्यासाठी हे केलेलं आहे. ह्या गोष्टी होत असतात. काही लोक डॉक्टर्स आपापल्या सोयीने त्यांच्या पद्धतीने करत असतात. फक्त त्याला एक जनजागृतीचं स्वरूप यावं म्हणून हा डे आणि हा सप्ताह साजरा करत आहोत. ह्या वर्षी 1 मे ते 10 मे या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. डॉक्टर साहेब, आज MOA डेच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले जातात म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हालाही आमच्या नॉलेजमध्ये नव्हत्या की आपल्या ज्या चुकीची लाईफस्टाईल आहे ज्याच्यामुळे हे मणक्याचे, गुडघ्याचे किंवा अनेक प्रकारचे हाडांचे आजार निर्माण होतात, त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला आज खूप चांगली सविस्तर माहिती दिली आणि MOA डेच्या या तुमच्या संकल्पनेच्या माध्यमातून समाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे आणि त्याचा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तुमच्या या उपक्रमाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद अनिलजी. मला स्टुडिओत बोलवलं आणि ह्या MOA डेची माहिती देण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.